देश में पिछले कुछ दिनों से शोक का माहौल है, जहां विभिन्न घटनाओं ने पूरे देश को झकझोर कर दिया है। ऐसी परिस्थितियों में जब देश दुख के दौर से गुजर रहा है, भाजपा के नेताओं और मंत्रियों द्वारा सम्मान समारोह आयोजित करने का मुद्दा गंभीर बन गया है। क्या इस समय में ऐसी गतिविधियों को करना उचित है? देश की स्थिति को देखते हुए क्या नेताओं को इस तरह के समारोह आयोजित करने पर विचार नहीं करना चाहिए था? ऐसी कड़ी आलोचना कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे ने की है। आइए जानते हैं क्या कहा उन्होंने। अमरावतीमध्ये 26 तारखेला भव्य नागरी सत्कार आहे आणि कोणत्या भव्य लोकांचा, जे राम शिंदे विधान परिषदेचे सभापती आहेत, दत्तामामा भरणे हे मंत्री महोदय आहेत, वाशिमचे पालकमंत्री आहेत, पडळकरजी आहेत, बाबासाहेब देशमुख आणि इतर लोक आहेत। आणि ते कुठे आहे? छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात। लाज वाटत नाही? महाराष्ट्रातले सुद्धा 6 लोक पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यामध्ये मृत पावलेले आहेत आणि त्यांच्या अजून मृत्यूशय्येची राख सुद्धा विझली नाही आहे आणि ह्यांना सत्कार सुचतात आहे, हार तुरे फुलं घेणं सुचत आहेत। काय हो मोदी साहेब, काय हो फडणवीस साहेब, ही आहे का संस्कृती? देश अजूनही सुटकात आहे, दुःखात आहे, राष्ट्रावरचा अटॅक आहे हा, आणि आमचे लोक हार तुरे घेऊन फिरत आहेत। थोडीशी जनाची नाही तर मनाची लाज बाळगा। संविधानिक पदावर बसलेले आहात आपण, सभापती आहात विधान परिषदेचे, कायदे मंडळाचे प्रमुख आहात आपण, आणि अशा परिस्थितीत 26 तारखेला आपण जर नागरी सत्कार घेत असाल आणि तोही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सभागृहात, काय विचार करत असतील छत्रपती शिवाजी महाराज? काय म्हटलं असतं जर अहिल्यादेवी होळकर आज राहिल्या असत्या तर? आपली नाही, कमीत कमी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा तरी विचार करायला पाहिजे नव्हता? करा, घ्या, सत्कार घ्या, जनता बघत आहे, फुलं घ्या, हार घ्या, नागरी सत्कार करा। काही लाज शरम नाही आपल्याला, काही आपल्याला दुःखाची चिंता नाही, कारण आपल्या घरात झालं नाही ना, दुसरे मरतात तर मरू द्या। हा संदेश जो आहे तो याच्यातून चालला आहे।